पावसातही शिवभक्तांचा सळसळता उत्साह पाहायला मिळाला असून जळगाव जामोद येथील कालभैरव कावड यात्रा यंदा 7व्या वर्षी देखील मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे। पूर्णा नदीच्या पवित्र जलाने शिवभक्तांनी भगवान शंकराला जलाभिषेक केला आहे। जळगाव शहरातील यात्रेला सकाळी 11 वाजता महाराष्ट्र बँकेजवळील महाकाळेश्वर मंदिरापासून सुरुवात झाली। शहरातील मुख्य मिरवणूक मार्गाने मार्गस्थ होत ही यात्रा सुनगाव रोडवरील पुरातन नीलकंठेश्वर मंदिरात सायंकाळी 5 वाजता पोहोचली आणि तिथे तिचा समारोप झाला। यात्रेमध्ये शहरातील हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला। या भव्य सोहळ्यासाठी शहरातील अनेक संघटना, धार्मिक गट आणि प्रतिष्ठित नागरिकांनी शिवभक्तांसाठी पाणी आणि फराळाची व्यवस्था केली होती। या भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या कावड यात्रेत अनेक आकर्षणे होती। यामध्ये भोलेनाथाची भव्य मूर्ती, मनोरंजक भालू, दिमाखात चालणारे गजराज, भगवान श्रीराम, भगवान हनुमान, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि चिमुकल्यांच्या खांद्यावर असलेली 71 भरण्यांची सुंदर आणि आकर्षक कावड ही विशेष पर्वणी ठरली। या मानाच्या कावड यात्रेत संपूर्ण तालुक्यातून 6 ते 7 हजार शिवभक्त सहभागी झाले होते। संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले। पोलीस निरीक्षक श्रीकांत निचाड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता, ज्यात 12 अधिकारी आणि 72 कर्मचारी तैनात होते। सहभागी झालेल्या सर्व शिवभक्तांचे कालभैरव मंडळाचे सलग 7व्यांदा अध्यक्ष असलेले निलेश शर्मा यांनी मनस्वी आभार व्यक्त केले। प्रतिनिधी संजय दांडगे, NTV न्यूज मराठी, जळगाव जामोद, बुलढाणा।